बाकीच्या गोष्टी देखील आपण बोलू नक्कीच शकतो. याच मुद्द्याच्या अनुषंगाने रुबेन तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे की विश्वास पाठक यांनी सांगितलं की पंतप्रधानांनी काही पावलं का उचलली, मात्र E20 मुळे पर्यावरणाचा फायदा जास्त आहे की सामान्य नागरिकांचं नुकसान जास्त आहे? रुबेनजी, हे मोदी, गडकरी आणि त्यांचे जे कॅपिटलिस्ट म्हणजे मित्र आहेत त्यांना म्हणजे लाभ आहे, जनतेला कुठेही लाभ नाही. म्हणजे पूर्ण तुम्ही भारतात पहा, 30 करोड म्हणजे व्हेकल्स आहे. ठीक आहे, 30 करोड व्हेकल्स आहे. हे काही छोटं म्हणजे फक्त उच्चभ्रू लोकांकडे व्हेकल्स आहे असं अजिबात नाहीये. नंबर 1. नंबर 2, जर इथेनॉलची मिश्रण हे लोक करतात तर पेट्रोलचं जे प्राइस आहे ते कमी झालं पाहिजे. म्हणजे ते असं कसं असू शकतो की ते E20 ठीक आहे, म्हणजे आता पाठक साहेब वगैरे आता विश्लेषण करत होते की ते फॉरेन एक्सचेंज मध्ये ते इम्बॅलन्स दाखवत होते, ते म्हणजे त्याबद्दल ते म्हणत होते. तर ते E20 जर ते मिश्रण करत असेल पेट्रोलमध्ये तर E20 पेट्रोलचा भाव कमी असलं पाहिजे, जास्त कसं आहे. नंबर 2. आणि नंबर 3, हे जे पूर्ण सुरू आहे म्हणजे मोदींना भारतीय लोकांची हित ही प्राथमिकता नाही आहे. मोदींना जे अमेरिकेच्या दबावाखाली ते करताय, ट्रम्पच्या दबावाखाली ते करताय. अमेरिकेमध्ये इथेनॉल ते सगळ्यात मॅन्युफॅक्चर करतात, म्हणजे सगळ्यात बिगेस्ट प्रोड्युसर आहे ते पूर्ण देशात. आणि आम्ही मागच्या गेल्या 3 वर्षात आम्ही 5 टाइम्स त्याचा आम्ही इम्पोर्ट वाढवलाय. तर पाठक साहेबांना ते थेट प्रश्न आहे की तुम्ही हे E20 तुम्ही म्हणजे प्रयोग म्हणून तुम्ही सुरू केला, हे कुठे रिपोर्ट्स आहे? म्हणजे कुठे आम्ही नाही ऐका, मी 2 मिनिटं घेतो. अरविंद केजरीवाल साहेबांनी 5 कंपन्याला, ह्युंडाई असो, मारुती असो, MG असो, सगळे जे इम्पॉर्टंट म्हणजे कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहे सगळ्यांना आम्ही लिहिलं आणि सांगितलं की बघा तुमच्या स्वतःच्या जे मॅन्युअल्स आहे ते त्यात लिहिलं आहे की जर गाडी प्रॉब्लेम देत आहे ते इमिडिएटली स्टॉप करा. तर पहिला प्रश्न म्हणजे हे जे रिपोर्ट्स तुम्ही म्हणताय ते रिपोर्ट्स कुठे आहे, पब्लिक डोमेन मध्ये का नाही? आणि दुसरं म्हणजे अमेरिकेच्या दबावाखाली तुम्ही भारतीय लोकांच्या हिताला तुम्ही प्राथमिकता न देता सगळ्यांना त्रास होतोय आणि कुठेतरी याला आळा बसवायचा म्हणून आमचं आम आदमी पार्टीचं. रुबेनजी, मला तुमचं कारण कळलं, तुमच्या पक्षाची भूमिका कळली. विश्वासजी, सरकार